मी संतोष दिनकर पारखे। आज आमचे वडील कैलासवासी दिनकर महिपत पारखे यांचं 1992 साली अपघाती निधन झालं। आमचे वडील कैलासवासी दिनकर पारखे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असायचे। विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था ही महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था याचे ते विशाल जुन्नरचे अध्यक्ष म्हणून, संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असल्यामुळे त्यांचा तो वारसा आम्ही कुटुंबियांनी नेहमी जपलेला आहे। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही नंदनवन ही संस्था आहे, आम्ही विकास घोगरे साहेबांना आम्ही बऱ्याच वर्षापासून ओळखतो आणि त्यांच्या कामाच्या प्रती आम्हाला नेहमीच आदरभाव आहे। आणि या संस्थेतील मतिमंद जी मुलं आहेत त्यांना सहकार्य म्हणून, त्यांना थोडासा मदतीचा हात म्हणून आमच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ आमच्या मातोश्री श्रीमती हिरा दिनकर पारखे यांच्यातर्फे आम्ही आज रोख 10,001 रुपयाची देणगी नंदनवन या संस्थेत देऊन त्यांना एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत। तसेच या माध्यमातून मी बऱ्याच सर्व सामाजिक क्षेत्रातील अनेक जे मान्यवर आहेत त्यांना मी विनंती करतो की आपणही आपल्या छोट्याशा परीने या संस्थेत मदत करून थोडंसं उपकृत करावं ही सर्वांना विनंती करतो या निमित्ताने। धन्यवाद। नमस्कार। आत्ताच पारखे साहेब बोलले की छोटीशी भेट देतो। ही छोटीशी भेट नाही आहे खरं पाहिलं तर। अशा आमच्या दिव्यांग मुलांसाठी जी काही समाजाकडून भेट मिळत असते ही फार मोलाची आहे। त्याबद्दल पारखे परिवारांचे मी आभार मानते। धन्यवाद। आज 11 मार्च 2025 अर्थातच आज आहे आदरणीय कैलासवासी दिनकर महिपत पारखे यांचा 33वा स्मृतिदिन आणि या स्मृतिदिनानिमित्त आज देखील त्यांच्या अर्थात आपल्या दिनकर महिपत पारखे यांच्या सौभाग्यवती आदरणीय श्रीमती हिराताई दिनकर पारखे निमगाव तर्फे माळुंगे या गावच्या आणि त्यांचे चिरंजीव अर्थातच आपले संजय दादा पारखे आणि त्यांच्या सोबतच आहेत आमच्या गावचे दिलीप गंगाधर चासकर जे की पारखे कुटुंबियांचे जावई आहेत आणि सोबतच संतोष दादा दिनकर पारखे हे इथे उपस्थित आहेत। आज इथे ते आलेले आहेत ते आपल्या या नंदनवनातील लेकरांना सहकार्य करण्यासाठी आणि सोबतच आमच्या गावचे किसनदादा ढोले हे देखील इथे उपस्थित आहे। मी मागे आपल्याला व्हिडिओ केला होता की आपलं जे नंदनवन प्रकल्प आहे सध्या येणेरे गावामध्ये स्थित आहे। अगदी शून्यातून आपल्या या संस्थेची सुरुवात आहे। म्हणजे मी माझ्या राहत्या घरी या बौद्धिक अक्षम म्हणजे दिव्यांग मुलांचा सांभाळ करत आहे। माझं जे राहतं घर आहे ते छोटंसं असल्यामुळे तिथे एक बेडरूम हॉल किचन असं एकदम अगदी 500 स्क्वेअर फूटचं जागा, त्याच्या बाजूला आपण तुम्ही पाहताय की इथे एक हॉल तयार केलेला आहे आणि त्या हॉलच्याच बाजूला आपण शौचालयाचं काम सुरू केलेलं आहे। हे शौचालयाचं काम आपल्या विशाल सहकारी पतसंस्थेचे आदरणीय अरुणजी पारखे साहेब यांच्या सहकार्यातून हे काम आपण सुरू केलेलं आहे। खरं तर हे काम करत असताना त्याला अनेक गोष्टींची गरज असते आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते चॅनल अनेक आपले शुभचिंतक असतील, आपले दाते असतील, आपले जुन्नर तालुक्यातील अनेक लोक, नवे महाराष्ट्रातील अनेक लोक हा यूट्यूब चॅनल बघतात आणि त्यामुळं समाजात चांगल्या वृत्तीचे जे लोक आहेत त्यांना नेहमीच या दिव्यांगांबाबत जी एक समाजामध्ये त्यांना जाणीव आहे आणि ती जाणीवेच्या भावनेतनं ते नेहमीच आपल्याला मदत करत असतात। आपलं जे बाथरूम सुरू आहे त्याचं देखील काम आहे ते आमच्या गावचे जे आमचे दगडूदादा गाडेकर आहेत ते देखील आपल्याला इथे सहकार्य करतात। मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगतो की हा नंदनवन प्रकल्प जो आहे तो कुणी एकट्याची संस्था नाही आहे, हे समाजाचं काम आहे जे समाजाच्या माध्यमातून समाजातीलच लेकरांसाठी सुरू आहे आणि त्यामुळं असे पारखे कुटुंब
कुटुंबीय असतील, चासकर कुटुंबीय आहेत किंवा अनेक लोक जे आपल्याला नेहमीच मदत करत असतात. विशेष म्हणजे आमचे येणेरे गाव आणि या गावचे ग्रामस्थ, या गावचे सरपंच, ह्या सगळ्यांचंच आपल्याला सहकार्य लागतं. म्हणून आपला हा जगन्नाथाचा रथ धीरे धीरे का होईना पुढे जात आहे आणि या मुलांचा सांभाळ आपण आपल्या पद्धतीने करत आहोत. मित्र, खरं तर तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून हे काम सुरू आहे. सगळ्या आपल्या या पारखे कुटुंबियांना आणि आदरणीय आमचे जे बाबा आहेत म्हणजे कैलासवासी दिनकर महिपत पारखे साहेब यांच्या या स्मृतीनिमित्त त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली.